रोड अत्यंत रोडची अवस्था भयानक झालेली आहे। गुन्हेगारी वाढलेली, कोयता गँग वाढलेली आहे, ड्रग माफिया वाढलेला आहे। हॉस्पिटलमध्ये जे सरकारी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना सुविधा मिळत नाहीये। आमचा शेतकरी बांधव असेल, कामगार असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला भगिनी असेल, त्या सर्व वर्गामध्ये या महायुतीच्या माध्यमातून प्रचंड नाराजी आहे। पोलिसाला मानणारा तुम्हाला आमदार पाहिजे का पोलिसांचं संरक्षण करणारा आमदार पाहिजे? नमस्कार, मी मोना एनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर। आज आपण पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात आहोत आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे आपल्यासोबत आहेत। प्रचार सुरू आहे, मतदारांपर्यंत पोहोचताय, कसा प्रतिसाद आहे? नमस्कार, अत्यंत चांगला पाठिंबा मिळतोय। समाजातल्या सर्व थरातील वर्गातील लोकांचा, युवकांचा, महिला भगिनींचा, स्लमचा, सोसायटीचा, बंगल्याचा, प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोकांना परिवर्तन हवं आहे। 10 वर्षांमध्ये ह्या मतदारसंघामध्ये विकासाचं एकदम शून्य काम आहे। विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक फार मोठी नाराजी आहे की आम्ही निवडून दिलेला आमदार या ठिकाणी संपर्क करत नाही। कामाचं तर गोष्ट लांबच, पण त्यांचा संपर्क करत नाही, त्यांचं घर इथं नाही आहे, त्यांचं ऑफिस इथं नाही आहे, अशा तऱ्हेचे अनेक लोक आम्हाला बोलतात। परंतु त्या ठिकाणी आम्ही त्या सर्व लोकांचं ऐकून घेऊन आम्ही काही कामं केले हे त्यांना माहीत असल्यामुळे ते आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत पोट तिडकीने आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतात। नक्की नेमक्या काय समस्या आहेत? प्रामुख्याने या भागातल्या काय समस्या आहेत? काय समस्या सांगितल्या जातात मतदारांकडून? या भागातली समस्या म्हणजे ट्रॅफिकची। ट्रॅफिक फार भयानक, रोड अत्यंत रोडची अवस्था भयानक झालेली आहे। रोड, ट्रॅफिक आणि हेल्थ हॉस्पिटलमध्ये जे सरकारी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना सुविधा मिळत नाही आहे। त्या ठिकाणी व्यवस्थित कर्मचारी नाही आहे, त्या ठिकाणी डायलिसिसची सोय नाही आहे। हे पेशंट तुम्हाला माहिती आहे, डायबिटीसचे पेशंट किती मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ICUची त्या ठिकाणी सोय नाही आहे। गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना ह्या आरोग्याच्या सुविधापासून वंचित राहावं लागतं आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना परवडत नाही, कारण की आर्थिक परिस्थिती बिघड असते। म्हणून ह्या गोष्टीकडे मी प्रामुख्याने लक्ष देऊन या भागातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त सुविधा कशी मिळतील अशा तऱ्हेचा माझा प्रयत्न आहे। महाविकास आघाडीमधून तुम्ही अधिकृत उमेदवार आहात, एकवाक्यता आहे असं वाटतं का? आमच्यामध्ये एकवाक्यता आहे, कारण की ह्या महाविकास आघाडीला राष्ट्रीय आमचे नेते राहुल गांधी साहेब असतील, लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, शिवसेनेचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, या सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन या देशामध्ये संविधान धोक्यात आहे, या देशातली आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे, महाराष्ट्र हा गुजरातला नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे, अनेक सरकारी जागा नाममतदाराने या अदानी अंबानीला देऊन त्या ठिकाणी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून या महाराष्ट्राचं वाटोळं करायचं प्रयत्न या महायुतीने लावलेला आहे आणि संपूर्ण सामाजिक ऐक्य धोक्यात आलेलं आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे। समाजातला, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हातात झालेला आहे। आमचा शेतकरी बांधव असेल, कामगार असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला भगिनी असेल, या सर्व वर्गामध्ये या महायुतीच्या माध्यमातून प्रचंड नाराजी आहे। नुसतं जुमलेबाजी केलेली आहे, लोकांना आश्वासन केलेलं आहे आम्ही तुम्हाला नोकऱ्या लावू, पण नोकऱ्या तर काय लागल्या नाहीत, पण आहे त्या नोकऱ्या पण त्यांच्या गेल्यात। महिलांना सांगितलं की आम्ही तुमचं रक्षण करू, रक्षणाच्या बद्दल शून्य आहे। अनेक महिलांवरती बलात्कार होतात, लहान मुलगी असेल, मोठी मुलगी असेल, महिला भगिनी असेल, त्या ठिकाणी बलात्कार होतात। बलात्कार करण्याला त्या ठिकाणी पायबंद घालत नाही आहे। गुन्हेगारी वाढलेली, कोयता गँग वाढलेली आहे, ड्रग माफिया वाढलेला आहे। अशा तऱ्हेने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे। महागाईने आकाशाला उंची गाठलेली आहे। तेल, तूप, डाळ सगळ्या या ठिकाणी महागाई असून लोकांना सण करता येत नाही। दिवाळी त्यांची अत्यंत दुःखाची गेली। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती या भाजप सरकारने, महायुती सरकारने त्यांना छळलेले, लोकांच्या केशावर डल्ला टाकलेला आहे। GSTच्या माध्यमातून असेल, महागाईच्या माध्यमातून असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांनी अत्यंत महाग करून ठेवल्यात। लोकांना जीणं हराम होऊन बसलेले। त्याच्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे। 10 वर्षामध्ये विकासाच्यापासून दूर, लोकांना एकत्र ठेवण्यापासून दूर, जातीमध्ये, धर्मामध्ये ते निर्माण करायची आणि राजकीय त्याचा फायदा घ्यायचा। मराठा बांधव असेल, माळी बांधव असेल, धनगर असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल,
सर्व समाजामध्ये सामाजिक ध्रुवीकरण करायचं काम ह्यांनी करून देवाच्या नावाने ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांनी वातावरण सामाजिक सलोखा बिघडून टाकला आहे. तो सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी संविधानचं रक्षण करण्यासाठी ह्या सर्व तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी काढली, इंडिया फ्रंट काढले आणि त्याच्यामुळं तिन्ही पक्षाचे आमचे नेते मंडळी कार्यकर्ते जोमाने लागलेत. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी युवक मला पाठिंबा देतात. आमची पदयात्रा असेल, कॉर्नर मिटिंग असेल, अशा ह्या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो. जातीयवादबद्दल बोललात तुम्ही. आपण जर पाहिलं तर हा मतदारसंघ खरं तर कॉस्मोपॉलिटियन आहे. त्यासोबतच विविध भाषांचे, विविध धर्मांचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात. त्यांच्यापर्यंत कसे पोहोचताय तुम्ही, कसं सामोरं जातात? ताई, मी आमदार असताना या भागामध्ये सर्व समाजाला न्याय देण्यासाठी मी काम केलेलं आहे. जे जे ह्या ठिकाणचे रेंगाळलेले प्रश्न होते, 40 वर्षापासून या भीमपुरा गल्लीमध्ये पाण्याची लाईन नव्हती, फार छोटी लाईन होती. मी आमदार झाल्यावरती संपूर्ण त्या गल्ल्यामध्ये 16 गल्ल्यामध्ये पाण्याची मोठी लाईन टाकली. पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपून टाकला. त्याच्यासमोर कुरेशी गल्ली आहे, तिथं ड्रेनेजची लाईन लहान होती, तिथं मोठी 24 इंची ड्रेनेजची लाईन टाकून ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. शिंप्याणीमध्ये पण ड्रेनेजची लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, 40 वर्ष या ठिकाणी आमदार निधी त्यांना पाहायला मिळाला नाही. तो आमदार निधी मी या ठिकाणी शासनाच्या वतीने आम्ही तिथं काम केलं आणि सामाजिक तत्वावरती पहिल्यांदा आमच्या घोरपडी बाजारामध्ये राम मंदिराचं मी ठिकाणी निर्माण केलं. राम मंदिर त्या ठिकाणी जीर्णोद्धार करून अत्यंत चांगल्या तऱ्हेने राम मंदिर बांधलं. त्या ठिकाणी घोरपडी बाजारची पोलीस चौकी बांधली. लष्करचं पुरुषांचं त्या ठिकाणी रिव्हेशन करून त्यांना मोठा हॉल बांधून दिला. रामाचं मंदिर बांधलं. बौद्ध बांधवासाठी अनेक ठिकाणी बौद्ध विहार बांधले. आमच्या मुस्लिम बांधवासाठी ईदगाह मैदानमध्ये अनेक वर्षापासून त्यांचा रेंगाळाला प्रश्न होता. रमजानला आणि बकरीदला आमचे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी नमाज पढतात. नमाज पढताना ती जागा त्या ठिकाणी चिखल माती होतं. मला मुस्लिम बांधवांनी विनंती केली तर मी त्या ठिकाणी सरकारकडून स्पेशल त्या ठिकाणी मान्यता आणून संपूर्ण ब्लॉक बसून आज त्या ब्लॉकवर मोठ्या आनंदाने आमचे मुस्लिम बांधव नमाज पढतात. अशा तऱ्हेने मुस्लिम असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल आणि ख्रिश्चन बांधवाच्या देखील आमचं सोलापूर बाजार असेल, सोलापूर बाजार चर्चमध्ये त्या चर्चच्या आतल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी आम्ही 2 खोल्या बांधल्या. त्यांचं संपूर्ण टॉयलेट असेल, बाथरूम असेल, त्यांची सुविधा केली, ब्लॉक केले. याच्यानंतर घोरपडीमध्ये जी शाळा आहे ख्रिश्चन समाजाची, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जेवणामध्ये उघड्यावरती बसायला लागायचं. त्या ठिकाणी विद्यार्थी उघड्यावरती बसू नयेत, उन्हापासून पावसापासून त्यांचं रक्षण हो म्हणून असा मोठा 40 लाख रुपये खर्च करून त्यांना मोठं शेड बांधलं, तिथं ब्लॉक बांधले. अशा तऱ्हेने ख्रिश्चन समाज, बौद्ध समाज, हिंदू बांधव सर्वांना त्या ठिकाणी एकत्र करून एक सामाजिक संतुलन त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम कब्रस्तान, ख्रिश्चनचे कब्रस्तान, हिंदूचे कब्रस्तान, त्यांना मदत करणे, त्यांची सुविधा करणे, त्यांचा जीर्णोद्धार करणे, अशा तऱ्हेचा कोट्यवधी रुपयाचा निधी या कंटेनमेंटमध्ये मी आणला. त्याचं कारण आमचा कंटेनमेंट मतदारसंघ हा मिनी इंडिया आहे. ह्याच्यामध्ये 18 पगड जाती धर्माचे लोक आहेत आणि म्हणून त्यांच्या सर्व समाजाची कामं करणं हे माझं कर्तव्य समजून मी काम केल्यामुळं आज लोकसभेला आमच्या मतदारसंघाने 13,500ची आघाडी दिली. बाकी सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस पिछाडीवरती आमच्या कामामुळं आणि आमच्याबरोबर सेना, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला 13,500ची आघाडी मिळाली. हे कामाच्या जीवावरती केलं. जाती धर्माचा प्रचार नाही केला, आम्ही विकासाची कामं केली. सर्व समाजाचा त्या ठिकाणी मान सन्मान केला. कार्यकर्त्याचं जाळं उभं केलं. 10 वर्षांच्याकडे हा मतदारसंघ आहे. 10 वर्षामध्ये एक पण सुविधा त्यांनी केली आहे. त्यांनी दाखवावं आम्हाला कुठं काम केलं. अशा तऱ्हेने लोकांचा विश्वास आम्ही संपादन केला आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की या विधानसभेला सर्वात जास्ती मतांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय होईल. ह्याच्याबद्दल माझ्या मनात खात्री नाही. या विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर तुमचं काय विजन असणार आहेत किंवा काय तुमची प्रोजेक्ट किंवा काय हे? सर्वप्रथम ट्रॅफिकचा प्रश्न. सर्व रोड बघितलं तुम्ही किती खराब झालेत. लोकांना त्या ठिकाणी खराब रस्त्यामुळं फार त्रास होतो. त्यांना मनकेचा त्रास होतो. 2 व्हीलरवाले असेल, रिक्षावाले असेल, यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. आणि त्या ट्रॅफिकचं नियोजन नाही आहे. ट्रॅफिकचा प्रश्न घेणार, रस्त्याचा प्रश्न घेणार आणि ससूनच्या धर्तीवरती जे आमच्या ह्या ठिकाणी शासकीय रुग्णालय
त्या रुग्णालयामध्ये गोरगरिबांना चांगली सुविधा कशी मिळेल अशा तऱ्हेचा माझा प्रयत्न होणार आहे. आणि झोपडपट्ट्याचं पुनर्वसन कसं होईल, झोपडपट्ट्यामध्ये पक्की घरं कशी होतील, त्यांना नागरिक सुविधा कशी मिळेल, रेल्वेच्या बाजूच्या झोपडपट्ट्याचा जो प्रश्न आहे रेंगाळलेला आहे, त्यांना वारंवार नोटीस येतात, ते बिचारे हतबल झाल्यात, तर त्यांना संरक्षण देताना त्यांचं पहिलं पुनर्वसन झालं पाहिजे अशा त्याचा माझा प्रयत्न होणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या मतदारसंघामधले जे युवक आहेत त्या युवकांच्या दोन हाताला काम देण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी कामगार मिळावे, उद्योगाचे मेळावे भरून त्यांना नोकरी कशी मिळेल, उद्योगधंदा कसा होईल ह्याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष असणार आहे. हे माझी प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत असते. या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी किंवा चाळी आणि वसाहत आहेत, तर त्या भागात जातात तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्यासाठी काय करणार आहात? कंटेनमेंट मतदारसंघामध्ये एकतर ह्या ठिकाणी डिफेन्स चालू आहे. इथं लवकर लोकांना त्यांच्या पडलेल्या घराला, जुन्या घराला परमिशन मिळत नाही, ते परमिशन देण्याचं मी काम करेल. घराला त्यांना ते पडलेलं घर कसं बांधता येईल. आता पूर्वी घरामध्ये फक्त नवरा बायको होते, त्यांना मुलं झाली, ती मोठी झाली, त्यांना मुलं झाली, ते नवरा बायको आजी आजोबा झाले. घरातील लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्या घरावरती डबल घर बांधणारा त्यांना परमिशन मिळत नाही, ती देखील परमिशन काढून कंटेनमेंट मतदारसंघामध्ये निधी मिळत नाही. तो निधी राज्य शासनाकडून केंद्राकडून कसा मिळेल तो माझा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोन निधी मिळाला तर या कंटेनमेंट बोर्डामध्ये विकासाची कामं होतील, या ठिकाणी संपूर्ण नागरिक सुविधा मिळतील असा माझा प्रयत्न राहणार आहे. नागरिकांना, मतदारांना आता नेमकं काय आवाहन कराल? अगदी काही दिवस बाकी आहेत आता. नागरिकांना मी बोलणार, पोलिसाला मानणारा तुम्हाला आमदार पाहिजे का पोलिस संरक्षण करणारा आमदार पाहिजे? महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्याला अत्यंत अश्लील शब्दामध्ये, घाण शब्दामध्ये शिव्या देणारा आमदार पाहिजे का बहिणीचं रक्षण करणारा आमदार पाहिजे? अशा तऱ्हेचे मी आव्हान करून आमच्या मतदारसंघातल्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याला देखील त्या ठिकाणी मी आव्हान करणार आहे. आणि संपूर्ण मतदाराला या ठिकाणी काम करणारा आमदार, लोकांमध्ये मिसळणारा आमदार, तुमच्या घरातला आमदार, सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडवणारा आमदार, तुमच्या एका फोनवरती तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आवाजाला एका मिठाईमध्ये येऊन तुम्हाला सहकार्य करणारा आणि दर महिन्याला या ठिकाणी लोकांचा संपर्क साधण्यासाठी प्रत्येक भागामध्ये जनता दरबार घेणार. मी माझ्या ऑफिसमध्ये नाही, प्रत्येक भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, त्यांची अडचण काय हे मला त्या भागामध्ये गेल्यावर कळतील. आणि म्हणून जनता दरबारच्या माध्यमातून लोकांचा संपर्क दांडगा करून त्यांच्या प्रश्नाला सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. तर हे होते रमेश बागवे आपल्यासोबत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामधून. पुण्याहून मोना अनपुरे, सिविक मिरर.